यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त माननीय देवेंद्रजी नेहमी सांगतात की जाहिरात करू नये, फलकं लावू नये, शुभेच्छांचे होर्डिंग्स करू नये, परंतु काही सामाजिक जर कार्य केलं ते मात्र निश्चित करावं. आणि त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी दक्षिण पश्चिम नागपूर, पश्चिम नागपूर व दक्षिण नागपूर या 3 विधानसभा क्षेत्राने मिळून यावेळेला माननीय देवेंद्रजींच्या जन्मदिनानिमित्त एक भव्य असं महाआरोग्य शिबिर घेण्याचं निश्चित केलेलं आहे. या महाआरोग्य शिबिराची खासियत अशी आहे की आम्ही 3ही विधानसभा क्षेत्रामध्ये 75 वॉर्ड्स आहेत. या 75 वॉर्ड्समध्ये येणाऱ्या 5 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत पहिल्यांदा स्क्रीनिंग कॅम्प लावतो. स्क्रीनिंग कॅम्पमध्ये पेशंट्सनी यायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याचं बेसिक जी तपासणी आहे, रोगनिदान जे आहे ते त्या स्क्रीनिंग कॅम्पमध्ये होणार आहे. या स्क्रीनिंग कॅम्पमध्ये सर्व प्रकारचे जे रोग आहेत, मग ज्याच्यामध्ये जनरल सर्जरी असेल, नेत्ररोग असेल, अस्थिरोग असेल, हृदयरोग असेल, मेंदूरोग, बालरोग, मूत्ररोग, प्लास्टिक सर्जरी, कान, नाक, घसा, स्त्रीरोग, त्वचा, गुप्तरोग, मनोविकार, श्वसनविकार, क्षयरोग, कर्करोग, मधुमेह, अशा इतर सर्व जेवढे रोग असतील त्या सर्व रोगांच्याबद्दल रुग्णांचं स्क्रीनिंग होणार आहे. आणि स्क्रीनिंग झाल्यानंतर त्यावेळेला डायग्नोस्टिक होईल, रोगनिदान निश्चित होईल आणि 5 ते 15 झाल्यानंतर त्यांचं डायग्नोस्टिक केलं जाईल. मग ज्याच्यामध्ये समजा त्यांना अल्ट्रासाऊंड सांगितलं, सोनोग्राफी सांगितली, एक्सरे सांगितलं किंवा CT स्कॅन सांगितलं, MRI सांगितलं, तर हे सर्व पूर्ण जे आहे ते पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट निःशुल्करित्या हे संपूर्ण केलं जाईल. ते झाल्यानंतर जर असं लक्षात आलं की याच्यामध्ये काही गडबड आहे, कोणाला काही सर्जरीज करायची आहे, मग हृदयरोगाच्या सर्जरीज असतील, कॅन्सरची सर्जरी असेल, बालरोगाच्या असतील, स्त्रीरोगाच्या कुठल्या सर्जरीज असतील, या सर्व सर्जरीज देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त आम्ही निःशुल्क, मग कितीही मोठी सर्जरी असो ही सर्जरी देखील निःशुल्क पद्धतीने करण्याचं निश्चित आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की एवढं मोठं शिबिर आजपर्यंत नागपुरात झालं नाही. याच्या आधी 2 शिबिरं आम्हीच घेतलेली होती. त्या शिबिरामध्ये देखील 3000 सर्जरीज झाल्या होत्या. यावेळेला जवळपास 10,000 सर्जरीज ही अपेक्षित आहे. कॅटरॅक्टपासून तर सर्व इतर सर्जरीज, या सर्व सर्जरीज या ठिकाणी नागपुरामध्ये होतील. मग यामध्ये मेयो हॉस्पिटल असेल, एम्स असेल, EMC असेल, लता मंगेशकर आहे, शालिनीताई मेघे आहे, त्याचप्रमाणे इतर काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत. या ठिकाणी या सर्जरीज होतील. नागपुरातले प्रख्यात डॉक्टर, काही मुंबई पुण्याचे प्रख्यात डॉक्टर हे देखील या ठिकाणी येतील आणि या सर्जरीज या ठिकाणी निश्चितपणे करतील. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांच्या प्रिंट मीडिया असेल, लोकल चॅनल्स असतील, याच्या माध्यमातून या संपूर्ण शिबिराची प्रसिद्धी करावी, ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्ण या शिबिरांपर्यंत पोहोचतील. हो, नोंदणी वगैरे करायची.